तिने प्रेम तर केलं होतं, पण ती लग्न करायला नकार देत होती आणि हा मात्र तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होता आणि यातच त्याला कळलं, की तिच्या जीवनामध्ये दुसरा कोणीतरी आहे आणि मग यांच्यातील ह्याच्यातील जो सैतान होता, तो सैतान जागा होतो आणि त्यानंतर जे घडतं ते अत्यंत भयंकर होतं. तर पार्वती विहार कॉलनी आहे, त्या ठिकाणचं स्ट्रीट नंबर आहे 4, ट्रान्स यमुना. आता या परिसरामध्ये राहणारे आहेत अशोक शर्मा. आता हे एका कोल्ड स्टोरेज कंपनी आहे, त्या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत आणि त्यांना 3 मुली आहेत. एक पिंकी, रिंकी आणि मिंकी. आता ह्यांचे हे नाव आहेत. आता ती बाकीची नावं काही वेगळी असतील, पण आता जी माहिती समोर आली तेच तुम्हाला देतोय मी. तर पिंकी, रिंकी आणि मिंकी. आता याच्यामध्ये एक मुलगा पण होता यांना चौथा. त्यांचं नाव आहे दीपक. आता पहिल्या त्या 2 मुली आहेत पिंकी आणि रिंकी, या दोघींचंही लग्न झालेलं आहे आणि भाऊ दीपक जो आहे तो आता तरुण वयात आलेला आहे आणि त्याच्या लग्नाची तयारी चाललेली होती. आता कुटुंब काही दिवसापासून काही खरेदी करणं वगैरे, वगैरे हे सगळं चाललेलं होतं आणि मिंकी जी आहे ती या कुटुंबामध्ये सगळ्यात लहान होती आणि अत्यंत हुशार होती, अत्यंत देखणी होती आणि आपल्या आई-वडिलांवरती आपलं ओझं होऊ नये आणि म्हणून ती स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली होती. त्या मिंकीनं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं होतं आणि संजय प्लेस या ठिकाणचं मारुती प्लाझा आहे, त्या ठिकाणी दिविशा टेक्नॉलॉजी नाव ही एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या कार्यालयामध्ये ती एच-आर म्हणून काम करत होती. आता तारीख होती 23 जानेवारी 2026. आता या दिवशी दुपारी ती ऑफिसला जाते असं सांगून तिच्या स्कूटीवरून घरून निघालेली होती आणि संध्याकाळ झाली तरी सुद्धा ती घरी आलेली नव्हती. आता तिच्या आई-वडिलांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, बहिणींनी फोन केला, भावांनी फोन केला, पण तिचा काही फोन लागला नाही. आता त्याच्यामुळे त्यांना काळजी वाटायला लागली. तिचा शोधाशोध चालू झाला होता. त्यानंतर घरचे जे आहेत ते त्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथं पोहोचले, पण ऑफिस बंद होतं. आता रात्रीच्या 10 वाजले तरी सुद्धा मुलगी घरी आलेली नाहीये. तिचा फोन बंद आहे आणि त्यामुळे ट्रान्स यमुना पोलीस स्टेशनमध्ये मिंकी शर्मा बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार तिच्या घरच्यांनी दिलेली आहे. आणि त्याच रात्री म्हणजे त्याच मध्यरात्री यमुना नदी आहे, त्या ठिकाणचं जवाहर पूल आहे, या ठिकाणी एक पोतं पडलेलं होतं. त्या पोत्यातून रक्त येत होतं. पोलिसांना कळवण्यात येतं. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी जातात आणि बघतात तर त्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह होता आणि त्या ठिकाणी त्या पोत्यामध्ये त्या मृतदेहाला डोकं नाहीये, मुंडकं नाहीये, फक्त धड आहे आणि त्या शरीरावरती कपडे नव्हते. आता एक तर मुंडकं नाहीये, दुसरं त्या शरीरावर कपडे नाहीयेत, म्हणजे काहीतरी खळबळ होऊ शकते, काहीतरी भयंकर घडलेलं आहे. आणि त्यामुळे मग पोलिसांनी ज्यावेळेस ही बॉडी सापडली त्यावेळेस ही गोष्ट लपवून ठेवली होती. कारण नंतर काही समाजकंटक वगैरे याचा गैरफायदा घेऊ शकतात. आणि आता सुरुवात झाली ती मृतदेहाची ओळख पटवायला. ओळख पटल्याशिवाय तर हे नक्की काय घडलं हे कळणार नव्हतं. तर एकतर सुरुवातीलाच हे कळत होतं की हा मृतदेह एका तरुणीचा आहे. आता त्या तरुणीनं सोनेरी नेल पॉलिश लावलेली होती. त्यामुळे पोलिसांनी प्राधान्य दिलं की सोनेरी नेल पॉलिश एवढीच एक गोष्ट त्यांच्या समोर होती आणि जी लोक त्या काळात ज्या महिला त्या काळात गायब झाल्या होत्या त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. जवळ-जवळ 10 ते 12 व्यक्तींची चौकशी करण्यात आली आणि त्यावेळेस प्रत्येक महिलेच्या घरी पोलीस जात होते. त्या महिलेची माहिती गोळा करत होते. तिच्या मेकअपचं साहित्य तपासत होते आणि पोलीस जे आहेत ते मिंकी शर्माच्या घरी पोहोचले. त्यावेळेस मिंकीचं मेकअपच्या वस्तू ज्या होत्या त्या तिथे तपासल्या. त्यावेळेस त्या महिलेच्या अंगावरती म्हणजे महिलेच्या नखावरती असणारं जे सोनेरी नेल पॉलिश आहे, तशा पद्धतीची नेल पॉलिश सापडली. आता खात्री पटली, की ही तरुणी तीच असेल. कारण फार कमी मुली सोनेरी नेल पॉलिश लावतात. आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या कुटुंबातल्या सदस्यांना मिंकीबद्दल विचारलं, की तिचा रंग कसा होता? तिची उंची कशी आहे? तिच्या शरीरावरती काही खाणा-खुणा आहेत का? आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर मग पोलीस संजय प्लेसला पोहोचले. म्हणजे तिच्या ऑफिसला पोहोचले. कारण घरच्यांनी सांगितलं ऑफिसला गेली होती. त्यानंतर मग संजय प्लेसला मारुती प्लाझा या ठिकाणी पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्यावेळेस 23 जानेवारीला ऑफिसमध्ये ती आली होती हे समजत होतं. आता हे पोलिसांना कळलं. आता पोलिसच्या ऑफिसमध्ये एच-आर होते. तिथं फक्त 4च लोकं काम करत होते आणि त्या कंपनीचा मालक होता राहुल देव नावाचा व्यक्ती. मग पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस त्याने सांगितलं म्हणले, "अहो 23 तारखेला तर ऑफिस बंद आहे. ऑफिस बंद आहे, मग ही ऑफिसला कशी काय आली?" त्याच्यानंतर मग पोलिसांनी ते ऑफिसचे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा त्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यावेळेस मिंकी शर्मा कार्यालयामध्ये आली होती. हे सगळं दिसत होतं आणि रात्री साधारण 11 वाजायच्या सुमारास ऑफिसचा मॅनेजर विनय राजपूत
तर हा लिफ्ट मधून बाहेर येत असताना दिसला होता. त्याच्याबरोबर ती एक पोतं होतं. अर्थातच ते पोतं म्हणजे जे पोलिसांना सापडलं होतं ते पोतं तो ओढत होता. आता हे सगळं पाहिल्यानंतर आणि हे पण त्याच्यात दिसलं, की मिंकी शर्मा जी आहे तिच्या स्कूटरवरती हा तिचीच बॉडी घेऊन अ, गेला होता. आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी कळलं, की बाबा हे नक्की कोणी घडवलंय. त्यानंतर मग पोलिसांनी सापळा रचला आणि विनय राजपूतला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यानं सांगितलं, की तो मिंकीवरती प्रेम करत होता आणि याबद्दल, या नात्यांबद्दल त्यानं त्याच्या घरी सुद्धा सांगितलेलं होतं. तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण मिंकी जी आहे ती दुसऱ्याच मुलाशी बोलत होती आणि यामुळे हा नाराज होता आणि तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत होता किंवा तिला त्याच्यापासून रोखत होता आणि लग्नाची मागणी घालत होता. पण यावरून या दोघांच्या मध्ये भांडण व्हायला लागलं होतं आणि त्या दिवशी त्या मिंकीला त्यानं ऑफिसमध्ये बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं बोलणं चाललं होतं. आता हे संभाषण चालू होतं त्याच वेळेस ती मुलगी जी आहे ती नकार देत होती. त्यामुळे यानं तिच्यावरती चाकूने हल्ला केला होता आणि तिच्या मानेची नस कापली गेली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला होता. आता या विनयनं तिची म्हणजे ह्या विनय राजपूतनं मिंकी शर्माच्या मृतदेहाच्या सोबत जवळ-जवळ अनेक तास घालवले होते, की काय करायचं त्याला कळत नव्हतं. तिची बॉडी तर पडली होती. मग पळून कसं जायचं, यातून निसटायचं कसं, पुरावे कसे नष्ट करायचे, याचा विचार करत-करत नंतर मग त्यानं ते काही गुन्हेगारीच्या कथा वगैरे किंवा स्टोरी वगैरे किंवा गुन्हेगारीचे व्हिडिओ किंवा गुन्हेगारीचं क्राईम पेट्रोल वगैरे अशा पद्धतीच्या ज्या मालिका असतात, तर त्या मालिका पाहिल्या होत्या आणि दृश्यम-बिश्यम बघून तर लोकांची डोकी पार फिरलेली. तर मग त्यानं ते बघितलेलं आणि मग त्यानं विचार केला, की म्हटलं, की मृतदेहाची ओळख जर नाही पटली, तर मग आपल्याला कोणी पकडणार नाही. आपण केलेला गुन्हा कोणाला कळणार नाही आणि त्यानंतर मग अ, असं दाखवून द्यायचं, की मिंकी जी आहे ती कोणाबरोबर तरी पळून गेलेली आणि त्यानंतर मग त्यानं धारदार चाकूनं तिचं मुंडकं जे आहे ते कापलं आणि हत्येच्या अगोदरच त्यानं एक चाकू खरेदी केलेला होता आणि नंतर मग आता त्या चाकूनं तिला मारलं म्हणजे याचा पूर्ण प्लॅन होता तिला मारण्याचा आणि त्यानंतर मग ते शरीर जे आहे ते प्लास्टिकमध्ये त्यानं गुंडाळलं, एका पोत्यामध्ये टाकलं आणि तिच्या स्कूटरवरती जवाहर पूल या ठिकाणी तो घेऊन गेला आणि ते पोतं तो यमुनेमध्ये टाकायला लागला होता. पण एकतर वस्तू ते ते पोतं जे आहे ते जड झालं होतं. हा एकट्याला उचलता येत नव्हतं आणि त्या पुलावरती अशा जाळ्या लावलेल्या होत्या. कारण आपले लोकं काही त्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे त्या पुलावर जाळ्या लावल्या होत्या आणि त्यामुळे मग त्यानं ते पोतं जे आहे ते तिथंच त्या बाजूला सोडून दिलं आणि मग तिचे कपडे, मोबाईल आणि बाकीचं मुंडकं वगैरे जे होतं ते एका नाल्यामध्ये टाकून दिलं आणि तिची स्कूटी जी आहे शहादरा या भागामध्ये त्यानं सोडून दिली होती. अशा पद्धतीनं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं. आता यावेळेस तो हेही सांगत होता, की त्याला त्या मुलीला मारायचं नव्हतं. त्या दोघांच्या मधले चांगले संबंध होते. पण भांडणाच्या वेळी रागाच्या भरात त्यानं तिच्या मानेवरती वार केला. त्यामुळे रक्तस्राव थांबत नव्हता आणि संपूर्ण ऑफिस रक्तानं माखलेलं होतं आणि त्याला असं वाटलं, की आता तो तुरुंगामध्ये जाणार, त्याला शिक्षा होणार आणि त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी तो मनाला येईल त्या पद्धतीनं तिच्यावर वार करत होता, तिला ठार करत होता, तिला संपवत होता. त्यानंतर त्यानं तिच्या शरीरावरचे सगळे कपडे काढले, धड नग्न केलं आणि त्या धडासोबत जे ओळखपत्र वगैरे होतं ते सुद्धा काढून घेतलं आणि नंतर त्यानं स्वतःचेही कपडे बदलले होते आणि जे काही ह्याचे आणि तिचे कपडे होते ते फेकून दिलेले होते. आणि इकडं त्या मिंकीनं ऑफिसला जात असल्याचं घरी सांगितलेलं होतं आणि याची कल्पना मात्र या विनयला नव्हती आणि त्यानं तिला सांगितलं होतं, की काहीतरी बहाणे करून तू घरून निघ आणि इकडं ये म्हणून. पण तिनं घरच्यांना ते सांगितलं. आता ह्यानं तिला तिची गाडी जी आहे ती शहादरा या ठिकाणी सोडली. सोडल्यानंतर मग यानं स्वतःचा फोन चालू केला आणि त्यानं मित्राला फोन केला आणि सांगितलं, की "मी असा-असा इथं थांबलोय. माझी काहीतरी अडचण आहे आणि तू मला न्यायला ये." आणि नंतर तो मित्र जो आहे तो बाईकवरती आला, याला घरी घेऊन गेला होता. अशा पद्धतीनं हे सगळं झालेलं होतं. आता त्यानं कपडे जे टाकले होते ते कपडे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पोलिसांनी जमा केलेल्या आहेत, जप्त केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचा उलगडा केलेला आहे. आता हिचा भाऊ जो आहे दीपक याचं लग्न 6 फेब्रुवारीला आहे आणि ती मिंकी लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होती आणि 23 जानेवारीला ती लग्नाची पत्रिका कुरिअर करण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती, असंही तिनं सांगितलेलं होतं. आणि म्हटली मी काही काळासाठी ऑफिसला पण जाऊन येणार आहे. आता ही जी सगळी घटना होती त्या घटनेने ते कुटुंब तर पूर्ण हादरून गेलेलं आहे आणि अ, ते विचारतायत म्हणजे हा एक प्रश्न पडतो, की जर त्याचं तिच्यावर प्रेम होतं, तर तो इतक्या निर्दयीपणे तिला
कशी मारू शकतो किंवा कशा पद्धतीनं तिचे परागदी मुंडकं कापणं किंवा कपडे काढणं, त्याच्यानंतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणं. एखादा प्रेम करणारा माणूस हा इतक्या क्रूरपणे कसा वागू शकतो? आणि त्यामुळे अशा खुन्याला फाशी दिली जावी अशी सुद्धा मागणी पुढे येते आहे. तर आता अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. तर ह्या सगळ्यातनं धडा काय घ्यायचा? तर एकच गोष्ट आता पाठीमागे आपण अनेक वेळा बघितलंय, पण यातनं एकच गोष्ट लक्षात येते, की आपण पहिलं पाऊल टाकतानाच विचार करायचा. म्हणजे प्रेम करायचं आणि लग्न करायचं नाही किंवा अगोदर एकाशी म्हणजे मैत्री जोडायची, नंतर त्याला सोडायचं, दुसऱ्याशी मैत्री करायची. असं जर असेल तर मग कदाचित अशा घटना वाढू शकतात आणि त्याच्यामुळे पहिलं पाऊल टाकतानाच प्रत्येकाने विचार करावा. मुलीनेही विचार करावा आणि मुलानेही विचार करावा, की आपल्याला हे संबंध पुढे न्यायचेत का? ते लग्नापर्यंत जाणार आहे का? आयुष्याच्या शेवटपर्यंत जाणार आहेत का? जाणार असतील तरच ते जोडावेत, नसतील जाणार तर त्या ठिकाणी थांबावं. कारण आता सगळे मॅच्युअर झालेले आहेत. असं नाही की आता ह्यांना कळतच नाही, ह्यांना समजतच नाही आणि हे बालिश आहेत वगैरे, वगैरे असं काही नाही. त्याच्यामुळे कोणी बालिश-बिलिश नसतं. तेव्हा सगळ्यांना कळत असतं. पण त्यावेळेस मात्र मग परत म्हणायचं पाय घसरला वगैरे असं काही नाही होत. ते सगळ्यांना कळत असतं आपण काय करतोय, आपण कुठं करतोय, कसं करतोय सगळ्या गोष्टी. त्यामुळे याची प्रत्येकानं जाणीव ठेवावी आणि त्या पद्धतीने वागावं. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.